लग्नाचं पवित्र नातंही आता बाजारात मांडलंय, जणू काही वस्तूच विकत घेतोय. अगदी खरंय. अगदी खरंय. लग्न म्हणजे एक पवित्र संस्कार आहे. काही बाजार सगळं रुईन झालंय. वेबसाईट वरून शॉपिंग केल्यासारखं वधूवर शोधतात. तेच तर मी म्हणतोय, नात्यांची तर चोरी केली आहे. अक्षदाच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून लग्नासाठी किंवा लग्न जुळवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत असताना किंवा प्रयत्न करत असताना जी लोक स्वतःसाठी म्हणजे कुणाचं स्वतःचं लग्न जुळवण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल, कोणी मुलासाठी करत असेल, कोणी भावासाठी करत असेल, कोणी देरासाठी करत असेल किंवा अजून कोणी अन्य कुणासाठी करत असेल, मात्र जी लोक स्वतःसाठी 2 ते 5 मिनिटाचा दररोज वेळ देऊ शकतात, कारण आम्ही स्वतःसाठी म्हणतोय, तर अशाच लोकांसाठी हे पुढचं 2-3 मिनिटाचं निवेदन आहे. बाकीच्यांनी जी लोक दुसऱ्यावर अवलंबून आहेत, परावलंबी आहेत, डिपेंडंट आहेत, निष्क्रिय आहेत, तर अशा लोकांनी हा व्हिडिओ इथंच स्किप करायला हरकत नसावी आणि त्यांच्यासाठी मग रील्स पाहण्याचा किंवा सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, त्यांनी तिथं टाइमपास करावा. तर असो मित्रांनो, मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून लग्नासाठी वेगवेगळे उपाय सांगत असताना मोफत किंवा कुणाची फसवणूक न होता याच्यासाठी आपण सगळे मिळून काय प्रयत्न करू शकतो याविषयी आम्ही सातत्यानं बोलत असतो. आणि मग ते बोलत असताना बरेच गोष्टी माणूस अनुभवातून शिकत असतो आणि ह्या अनुभवातून शिकत असताना आमच्या असं लक्षात आलं की लग्न जुळवत असताना बऱ्याचदा आपण परावलंबी झालेलो आहोत, डिपेंडंट झालेलो आहोत, दुसऱ्याकडून फक्त अपेक्षा व्यक्त करतो, स्वतःसाठी सुद्धा काहीच करत नाही. जशी शेती व्यवसायाची वाट लागलेली आहे की शेतकरी पूर्णपणे परावलंबी आणि निष्क्रिय या इथल्या सरकारी व्यवस्थेने बनवून ठेवलेला आहे की शेतकरी फक्त महिनाभर, कारण आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत आणि अभिमानानं आम्ही शेतकरी असल्याचं, शेती आणि मातीशी नातं ठेवत असल्याचं वारंवार सातत्यानं सांगत असतो. आणि हे सांगत असताना शेतकरी कुणालाही फसवत नाही, लुबाडत नाही, लुटत नाही, हा आमच्यामधला एक प्रामाणिकपणा आहे. आणि मग त्या प्रामाणिकपणाच्या हवाला देऊनच आम्ही सातत्यानं प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सातत्यानं वारंवार सांगत असतो की मराठा लग्न अक्षद हा कुठलाही व्यवसाय नाही, या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने प्रत्येक वेळी ध्यानात घेतली पाहिजे. बऱ्याचदा बरेच लोक काही चित्रविचित्र कॉमेंटच्या माध्यमातून किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आरोप करतात, त्या गोष्टीला आम्ही दाद देत नाही किंवा भीक घालत नाही, कारण त्याच्यामुळे आमचं कुठलाही कामामध्ये काही फरक पडत नाही. तर असो, याच्यामध्ये जे काही स्वतःसाठी 2 मिनिटाचा वेळ देण्याची गोष्ट ज्यावेळेस आम्ही करतोय, तर 8 दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये एक आवाहन केलं आम्ही की आपण काय करू की लग्न जुळत नाही तर लग्नाची ही कुठेतरी आता या व्हॉट्सअप ग्रुपची खिचडी झाली, बाजार झाला आणि त्याच्याही पलीकडे तमाशा करून टाकला आपण की एखादा हुकून चुकून मुलीचा बायोडाटा आला की त्याच्या खाली लगेच तुटून पडतात. नाशिक चालेल का, सिन्नर चालेल का, वाशिम चालेल का, मालेगाव चालेल का, शिरपूर चालेल का, हे चालेल का, ते चालेल का, अपेक्षा काय, ही खिचडी, याच्यातून काहीही आउटपुट निघत नाही. हा आमचा 6-7 वर्षातला अनुभव आहे आणि तुमचाही असेल. आणि मग हे केल्यापेक्षा हे आपण कुठेतरी सामाजिक सभ्यतेच्या अंगानं वावरलं पाहिजे. तर पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की लग्न जुळण्याचं जे काही प्रमाण असतं तर ते विवाह संस्थेच्या माध्यमातून हे अतिशय नगण्य असतं, कमी असतं. विवाह संस्था हा एक प्लॅटफॉर्म असू शकतो. 90% विवाह संस्था चांगल्या पद्धतीनं काम करतात. काही इमानदारीनं 1000-2000 रुपये मोबदला घेऊन त्या बदल्यात ते सेवा देतात, त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. मात्र काही बैताड बेलने अनाथ आश्रमाच्या नावानं, गरीब घरच्या मुलीच्या नावानं, कमी शिकलेल्या मुलीच्या नावानं 2-3-5 हजारांनी अनेकांना चुना लावलेला आहे. आणि आपण सुद्धा 10वी-12वीत कॉफ्या करून पास झालो, त्याच्यामुळं खरं कोण खोटं कोण ही ओळखायची आपल्याकडं सारासार विचारशक्तीच राहिलेली नाही. त्याच्यामुळे कोणी म्हणतं की आमच्याकडे अनाथ आश्रमातल्या मुली येतात, आपण कधी वाचलेलंच नसतं ना की अनाथ आश्रमाच्या विषयीचे नियम काय आहेत, कायदे काय आहेत, अनाथ आश्रमाची संख्या किती आहे, अनाथ आश्रम खरंच आहेत का असे अस्तित्वात, आणि मग ह्या अनाथ आश्रमावाल्या अशी यांना त्या कुठेही सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करायची परवानगी आहे का. साधा आपण IT ऍक्ट गुगलवर फुकट वाचायला मिळतो, तर ते पण आपण कधी पडताळून पाहत नाही. की बरेच जण आम्हाला कॉमेंटमध्ये लिहितात की मग तुम्ही एवढं बोंबलता तर मग मोबाईल नंबर का देत नाही, मग तुम्ही पत्ता का सांगत नाही, मग तुम्ही मुलींचे फोटो का दाखवत नाही किंवा मुलींचे बायोडाटे का प्रसिद्ध करत नाही. तर हे जे लोक करत असतील तो करणाऱ्यांचा भाग वेगळा, परंतु
यापूर्वी अशा गोष्टींमुळे दोनदा आमच्या विरोधात एनसी का होईना पण पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला मराठा लग्न अक्षदाच्या नोंदणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचे सोपस्कार करावे लागले. कारण आपण जरी सेवाभाव म्हणून फुकट काम करत असताना किंवा लोकांना फुकटची अक्कल सांगत असताना बऱ्याचदा समोरचे लोक हे सज्जन असतीलच असं नाही, की बऱ्याचदा असं होतं की आपण मोटरसायकलवर जात असतो आणि एखादा कोणीतरी अनोळखी माणूस आपल्याला लिफ्ट मागतो, हात देतो की मला तिथपर्यंत येऊ द्या. तो आपल्या ओळखीचा नसतो. आपण माणुसकीच्या हिशोबाने त्याला मोटरसायकलवर बसवतो आणि कुठंतरी एखादं शेळी बकरी कुत्रं आडवं येतं आणि आपली गाडी हेलपाटतीन, तो मांगलचा मागच पडतो आणि त्याला कुठंतरी मार लागतो. तर आपण त्याच्यावर उपकार केलेले असताना सुद्धा त्याला आपल्याला दवाखान्यात घेऊन जावं लागतं. असे अनुभव आम्हाला आलेले आहेत. तुमच्यापैकी कुणाला बऱ्याच जणांना हे असे अनुभव आलेले असतील. कारण आपल्या अशा सवयी झालेल्या आहेत की आपण बऱ्याचदा एखाद्या मुलाचे पाय दुखतात म्हणून त्याला लेकरू समजून खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेत असताना तो कधी आपल्या कानात सुसू करतो याचा आपल्यालाही पत्ता लागत नाही. या अशा गोष्टी वारंवार घडत असतात. तर असो मित्रांनो, आम्ही एक आवाहन केलं होतं की स्वतंत्र आम्ही असे ग्रुप बनवलेले आहेत. नाशिक, पुणे विभाग, नाशिक विभाग, मुंबई कोकण विभाग, विदर्भ आणि मराठवाडा. याच्यामध्ये विदर्भाचे 11 जिल्हे आहेत, मराठवाड्यात 8 जिल्हे आहेत. नाशिक विभागात धुळे, नंदुरबार, अहमदनगर वगैरे जे काय असतील ते, पुणे विभागातले सातारा, कोल्हापूर, सोलापूर जे काही जिल्हे आहेत ते, मुंबई विभागातले जे काय असतील ते मुंबईचे उपनगर वगैरे. तर हा असे स्वतंत्र ग्रुप बनवलेले आहेत. बाकी जी काही लग्न जुळतात की बाबा एखादी मुलगी मुंबईची आहे, मुलगा नागपूरचा आहे, तर ही कोणत्या लोकांची लग्न जुळतात की मुलगा ही मुलगी आणि दोघंही MBBS येतं, इक्वल प्रोफेशन मध्ये, इक्वल एज्युकेशन मध्ये ही लग्न जुळत असतात. बाकी मी 2 एकरावाला आहे तर माझ्या शेजारच्या तालुक्यातला बी म्हणतो की नाही एवढ्या दूर नाही द्यायची आम्हाला, अनोळखी ठिकाणी देतच नाहीत ना. आपल्याच घरातली मुलगी आपण कुठं अशी अनोळखी ठिकाणी देतो का? मग हा विचार आपण केला पाहिजे. आणि मग हे करत असताना मग आम्हीचा त्याच्या मागची जी काही भूमिका किंवा कन्सेप्ट आहे किंवा नाशिक विभागामधले जे काही नाशिक विभागातले जिल्हे असतील किंवा पुणे विभागातले जे जिल्हे असतील तर ती लोक कुठेतरी एकमेकांना ओळखणारी असतात किंवा कनेक्टेड असतात. आता जसं मला इकडून जुन्नर कुठे आहे, सिन्नर कुठे. लगन युलत नाही तेव्हा कुठेही पैसे भरून फसू नका. लग्न अक्षादावर सर्वच फुकट आहे. आजच जॉईन करा.